पुणे जिल्हा परिषद पुणे अंतर्गत ऑनलाईन शिक्षण वर्गामध्ये आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत। आज आपण पाहणार आहोत इयत्ता चौथी, विषय गणित, आकारमान व धारकता, पान क्रमांक 67 व 68 या घटकासाठी अध्ययन निष्पत्ती याप्रमाणे। हा माझा परिचय। मुलांनो, तुमच्या गणिताच्या पुस्तकातील मापन या घटकाचा उपघटक आकारमान व धारकता आज आपण पाहणार आहोत। हा घटक आहे पान क्रमांक 67 व 68 वर। मुलांनो, ही आहे बादली, हा आहे कप, हा आहे ग्लास आणि ही आहे बाटली। या दिलेल्या 4 भांड्यांपैकी कोणत्या भांड्यामध्ये जास्त पाणी मावेल आणि कोणत्या भांड्यामध्ये कमी पाणी मावेल हे सांगा पाहू। अगदी बरोबर, सर्वात जास्त पाणी बादलीमध्ये मावेल आणि सर्वात कमी पाणी कपामध्ये मावेल। सोपे आहे ना मुलांनो, बादलीचा आकार मोठा म्हणून बादलीमध्ये जास्त पाणी मावेल आणि कपाचा आकार लहान म्हणून कपामध्ये कमी पाणी मावेल। म्हणून द्रव किंवा पातळ पदार्थ सामावून घेण्याची वस्तूची क्षमता म्हणजेच धारकता होय। यावरून असे लक्षात येते की वस्तूची धारकता ही त्या वस्तूच्या आकारमानावर अवलंबून असते। हे आपण विविध उदाहरणांवरून पाहूयात। या ठिकाणी आईच्या हातातील मगामध्ये 1 लिटर दूध आहे आणि तिने 1 लिटर दूध 10 कपांमध्ये सारखं भरलं आहे। छोट्या अमितला प्रश्न पडलाय, प्रत्येक कपामध्ये किती दूध असेल? या ठिकाणी 1 लिटर दूध 10 कपांमध्ये ओतलं आहे, म्हणून एका कपातील दूध 1 लिटर पेक्षा नक्कीच कमी असेल आणि 1 लिटर पेक्षा कमी असलेला द्रव पदार्थ मिलीलिटर मध्ये मोजतात, हे लक्षात ठेवा मुलांनो। अशा प्रकारे 1 लिटर म्हणजेच 1000 मिलीलिटर होतात। मुलांनो, अमितने आईला विचारले आहे की प्रत्येक कपातलं दूध कसं मोजायचं। आपण आत्ताच पाहिले की 1 लिटर म्हणजेच 1000 मिलीलिटर आणि हे 1 लिटर दूध 10 कपांमध्ये सारखं भरलं आहे। यावरून 1000 मिलीलिटरचे 10 भाग करायचे। प्रत्येक भागामध्ये येतील 100 मिलीलिटर। यावरून प्रत्येक कपामध्ये 100 मिलीलिटर दूध भरलं आहे। हे तुम्हाला सुद्धा नक्कीच समजलं असेल। आता आपण एककाविषयी माहिती घेऊयात। लिटर हे कोणत्याही द्रवाचे आकारमान मोजण्याचे प्रमाणित एकक आहे आणि मिलीलिटर हे द्रवाचं आकारमान मोजण्याचं खूप लहान एकक आहे। म्हणजेच लिटर हे प्रमाणित एकक आहे आणि मिलीलिटर हे लहान एकक आहे, हे लक्षात ठेवा मुलांनो। ही आहे 1 लिटर दुधाची पिशवी, यावर 1 लिटर असे लिहिलेले आहे आणि ही आहे अर्धा लिटर दुधाची पिशवी, यावर 500 मिली असे लिहिलेले आहे। 1 लिटर म्हणजेच 1000 मिलीलिटर आणि अर्धा लिटर म्हणजे 500 मिलीलिटर। मिलीलिटर विषयी आपण आणखी थोडी माहिती घेऊयात। या ठिकाणी आईच्या हातामध्ये आहे औषधाची बाटली आणि हे आहे बाटलीचे झाकण। या झाकणावर 5 मिली आणि 10 मिली अशा खुणा आहेत। तुम्ही सुद्धा औषधाच्या बाटलीच्या झाकणावर अशा खुणा नक्कीच पाहिल्या असतील। आपण आजारी असताना या खुणांप्रमाणेच मोजून बरोबर औषध घेत असतो। लिटर हे ली आणि मिलीलिटर हे मिली असं लिहितात, हे लक्षात ठेवा मुलांनो। हा आहे चमचा आणि चहाचा 1 चमचाभर द्रव साधारणपणे 5 मिली असतो। मुलांनो, आता आपण धारकतेची काही मापे पाहूयात। हे आहे 1 लिटरचे माप, यावर 1 लिटर असे लिहिले आहे आणि हे आहे अर्धा लिटरचे माप, यावर 500 मिली असे लिहिलेले आहे। आपण पाहिले आहे की अर्धा लिटर म्हणजेच 500 मिली, म्हणूनच या अर्ध्या लिटरच्या मापावर 500 मिली असे लिहिलेले आहे। हे आहे 200 मिलीचे माप, हे आहे 100 मिलीचे माप आणि सर्वात लहान आहे 50 मिलीचे माप।
अशा प्रकारे ही सर्व मापे आपण द्रवाची धारकता मोजण्यासाठी वापरतो आणि प्रत्येक मापावर त्याचे प्रमाण दर्शवलेले असते. हे आहे 1 लिटरचे माप. 1 लिटर म्हणजेच 1000 मिलीलिटर. 1 लिटर दूध घेण्यासाठी या 1 लिटर मापाचा वापर केला जातो. परंतु हे मापच उपलब्ध नसेल अशा वेळी 1 लिटर दूध घेण्यासाठी 500 मिलीचे हे माप वापरावे. 500 मिलीची 2 मापे घेतल्यानंतर 1 लिटर दूध होईल. कारण 500 मिली म्हणजेच 1 लिटरचा अर्धा भाग आणि अर्धा लिटर म्हणजेच 500 मिली हे आपण पाहिलेले आहे. मुलांनो, आता आपण पाव लिटर म्हणजेच किती मिलीलिटर होतात हे पाहूयात. पाव म्हणजे अर्ध्याचा अर्धा आणि 500 मिलीचा अर्धा म्हणजेच 250 मिली. यावरून पाव लिटर म्हणजेच 250 मिलीलिटर आणि ही आहेत पाव लिटरची मापे. पाव लिटर साठी एक वेगळे 250 मिलीचे माप नसते, म्हणून पाव लिटर म्हणजेच 250 मिलीलिटर होण्यासाठी याप्रमाणे 200 मिलीचे एक माप आणि 50 मिलीचे एक माप घ्यावे लागते. म्हणजेच होतात 250 मिली पाव लिटर. आता आपण पाऊंड लिटर म्हणजे किती मिलीलिटर हे पाहूयात. पाऊंड म्हणजे अर्धा आणि पाव. यावरून पाऊंड लिटर म्हणजे 500 मिली अधिक 250 मिली आणि त्यांची बेरीज होते 750 मिली. यावरून पाऊंड लिटर म्हणजेच 750 मिलीलिटर आणि ही आहेत पाऊंड लिटरची मापे. पाऊंड लिटर मध्ये 500 मिलीचे एक माप, 200 मिलीचे एक माप आणि 50 मिलीचे एक माप अशा प्रकारे ही सर्व मापे होतात 750 मिली म्हणजेच पाऊंड लिटर. अशा प्रकारे मुलांनो, पाऊंड लिटर म्हणजेच 750 मिलीलिटर हे लक्षात ठेवा. मुलांनो, आता आपण स्वाध्याय पाहूयात. चौकटीत योग्य संख्या लिहा. 1 लिटर बरोबर 1000 मिलीलिटर, 2 लिटर बरोबर 2000 मिलीलिटर. तर 4 लिटर बरोबर किती मिलीलिटर होतील? सांगा पाहू. अगदी बरोबर, 4 लिटर म्हणजेच 4000 मिलीलिटर. 15 लिटर म्हणजे किती मिलीलिटर होतील? विचार करा. अगदी बरोबर, 15 लिटर म्हणजेच 15000 मिलीलिटर. पुढील प्रश्न पहा. 4.25 लिटर म्हणजे किती मिलीलिटर? 4.25 लिटर म्हणजेच 3 लिटर आणि पाऊंड लिटर. 3 लिटरचे होतील 3000 मिलीलिटर आणि पाऊंड लिटरचे होतील 750 मिलीलिटर. दोन्ही मिळून होतील 3750 मिलीलिटर. यावरून 4.25 लिटर म्हणजेच 3750 मिलीलिटर. पुढील प्रश्न पहा. 1.5 लिटर म्हणजे किती मिलीलिटर? 1.5 लिटर म्हणजे 1 लिटर आणि अर्धा लिटर. या 1 लिटर आणि अर्ध्या लिटरचे मिलीलिटर मध्ये रूपांतर करूयात. 1 लिटर म्हणजे 1000 मिलीलिटर आणि अर्धा लिटर म्हणजे 500 मिलीलिटर. दोघांची बेरीज येईल 1500 मिलीलिटर. यावरून 1.5 लिटर म्हणजेच होतात 1500 मिलीलिटर किंवा 1500 मिलीलिटर. पुढील प्रश्न पहा. 1.25 लिटर म्हणजे किती मिलीलिटर? 1.25 लिटर म्हणजेच 1 लिटर आणि पाव लिटर. 1 लिटरचे होतील 1000 मिलीलिटर आणि पाव लिटरचे होतील 250 मिलीलिटर. दोन्ही मिळून होतील 1250 मिलीलिटर आणि यावरून 1.25 लिटर म्हणजेच 1250 मिलीलिटर किंवा 1250 मिलीलिटर असेही आपण म्हणू शकतो. पुढील प्रश्न पहा. 3.5 लिटर दूध देण्यासाठी कोणकोणती मापे किती वेळा वापरली जातील? 3.5 लिटर म्हणजेच 3 लिटर आणि अर्धा लिटर. यामध्ये 3 लिटर दूध देण्यासाठी याप्रमाणे 1 लिटरचे माप 3 वेळा आणि अर्ध्या लिटरचे माप
1 वेळा वापरले जातील. मुलांनो, आता आपण शेवटचा प्रश्न पाहूयात. 1 लिटरचे माप भरण्यासाठी खालीलपैकी प्रत्येक माप किती वेळा घ्यावे लागेल? या तक्त्यामध्ये माप आणि ते माप किती वेळा घ्यावे हे सांगितलेले आहे. पहिले माप आहे 200 मिलीचे आणि 1 लिटर भरण्यासाठी हे 200 मिलीचे माप किती वेळा घ्यावे लागेल? हे माप घ्यावे लागेल 5 वेळा, म्हणजे होईल 1 लिटर. पुढील माप आहे 50 मिलीलिटर. 50 मिलीलिटरची किती मापे घ्यावीत म्हणजे 1 लिटर माप भरेल? थोडासा विचार करा मुलांनो. 50 मिलीची किती मापे घ्यावीत? अगदी बरोबर, 50 मिलीची 20 मापे घ्यावीत म्हणजे 1 लिटरचे माप भरेल. पुढील माप आहे 100 मिलीचे. 100 मिलीची किती मापे घ्यावीत म्हणजे 1 लिटर भरेल? सांगा पाहू मुलांनो, 100 मिलीची किती मापे घ्यावीत? थोडासा विचार करा. अगदी बरोबर, 100 मिलीची 10 मापे घेतल्यानंतर 1 लिटर भरेल. पुढील माप आहे 500 मिली आणि 500 मिलीची किती मापे घेतल्यानंतर 1 लिटर भरेल? सांगा पाहू. अगदी बरोबर, 500 मिलीची 2 मापे घेतल्यानंतर 1 लिटर भरेल. तर मुलांनो, आकारमान आणि धारकता याविषयी तुम्हाला नक्कीच समजले असेल. तुम्ही सुद्धा अशा प्रकारची विविध उदाहरणे घरी सोडवा. तसेच तुमच्या घरातील विविध भांड्यांमध्ये पाणी ओतून पहा. त्या भांड्यांमध्ये किती लिटर पाणी मावते किंवा किती मिलीलिटर पाणी मावते हे मोजून पहा. आता आपण भेटूयात पुढच्या तासाला. धन्यवाद.